टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई-भूमिती मॅपिंग एव्हरी इंच ऑफ गव्हर्नन्स या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला। नवी दिल्ली येथील पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज मध्ये आयोजित 108व्या स्कॉच समिट मध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला। स्कॉच पुरस्कार हा प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेणारा देशातील मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो। देशातील विविध शासकीय संस्था आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांमधून उत्कृष्ट उपक्रमांची निवड करून हा सन्मान प्रदान करण्यात येतो। अकोला जिल्हा प्रशासनाचा ई-भूमिती प्रकल्प हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता, सुविधा आणि सेवांचे GIS तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे। या प्रणालीमध्ये शाळा, अंगणवाडी केंद्र, रेशन दुकानं, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्र, शासकीय कार्यालय तसेच विविध सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रकल्पामुळे प्रशासनाला विकास कामांचे नियोजन, संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन, सेवा वितरण आणि निर्णय प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबवणं शक्य झालंय। तसंच डेटा आधारित निर्णय प्रक्रियेला चालना मिळवून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत झाली आहे। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यास उपयुक्त ठरत असून नागरिकांना दर्जेदार आणि जलद सेवा उपलब्ध करून देण्यास मदत करणार आहे। या राष्ट्रीय सन्मानाबद्दल जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी प्रकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक चमूचे अभिनंदन केलं। हा पुरस्कार संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याचं त्यांनी नमूद केलं। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।